हॅलो. हॅलो. हा, बोला ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. अं, काय अनुभव शेअर करत होता. म्हणताय, कुठून बोलताय? आम्ही नागपूर जिल्ह्यामधून बोलत आहे. अच्छा, नाव सांगायचंय? नाव नाही सांगत, मग दुसऱ्यांदा अनुभव येईल तेव्हा सांगेन. बरं, माझ्याकडे आहे ताई तुमचं नाव. हो का? हो, मी स्वामी ओम चॅनल वर आहे ना, ते हा, 4 हा. नंबर वर आहे. अच्छा अच्छा, ग्रुपवर ना? हो हो, ग्रुप वर आहे मी. 4 नंबरच्या ग्रुप वर आहे. हा हा हा, नाव आहे तुमचं. हो काय का? म्हणते मला ताई? मला आता असंच आले छोटे मोठे अनुभव, जास्त तर काही आले नाही. बरं बरं. हा, हा. जास्त दिवस पण नाही झाले, मी आता 2 वर्ष होतील स्वामी सेवेमध्ये आली तर. अच्छा अच्छा, मग काय आला अनुभव? अनुभव म्हणजे मागं नाही का, आम्ही घर बांधायला सुरुवात केलं. बरं. हा हा. आता हे आमची जागा थोडी फॉरेस्टच्या डिपार्टमेंट मध्ये होती. अच्छा अच्छा. हा हा हा. खूप अडथळे आले आमच्या घराले. 6 महिने आमचे घराचे कालमचे गड्डे बुजवून ठेवला. अरे बापरे. मग असंच राहिलो. मग मी खूप स्वामीले बोललो का माझं घर पूर्ण होऊ द्या, मग मी अक्कलकोटला येईन बा, नवस वगैरे. हा 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 हा. झालं मग कसं तरी 2 रूमा बांधलं. अरे, हो. नाही होणार व्यवस्थित, हा. सगळं होईल, अजून नीट होईल तर. मग असंच एक दिवस आंघोळ करायला बसलो तर अशी डोळ्यावर हात मांडलो का साक्षात मला अशी मूर्तीच दिसे स्वामीची. अरे वा. डोळ्यावर हात मांडलो का पिवळ्या कलरची दिसे, हात खोललो का अशी काळ्या कलरची दिसे. अगो बाई. हा. हो. म्हणजे पण स्वामीनीच. एकच प्रॉब्लेम आहे, माझ्या मिस्टरांची ड्रिंकच कमी नाही होत. सेवा करा ना ताई, सेवा घ्या दादांकडनं. सेवा हो, एकदा केलं होतं केंद्रे दादांना फोन, अच्छा. पण फोनच नाही लागला. नाही, मग करत राहायचं ना ताई सारखा. हो स्वामी का? पण आपली परीक्षा घेत असतात, की तुला किती गरज आहे तेवढे तू प्रयत्न करशील. हो, आणि थोडं आपण माझा मुलगा पण ऐकत नाही, खूपच तसा हट्टीपणा करते ताई. अच्छा अच्छा, नाही तुम्ही सेवा करा, सगळं छान होईल. हा. माग असंच ते दिव्य ग्रुप ह्यावर आहे, ग्रुप वर नाही का अंजली ताईच्या, हा हा. ते तशीच मेसेज टाकलं होतं तर त्याने सांगला होती तर 21 दिवस केलो. तारक मंत्राचा तीर्थ आणि रामरक्षा स्तोत्र नाही का, हा 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 हा. तर थोडस आला वगैरे जाग्यावर. नाही तर माझ्यासोबत ना 2 महिने तरी नाही बोलला माझा मुलगा. अरे बापरे. खूप मोठाही नाही आहे, 17 वर्षाचाच आहे. तो शिकतोय का व्यवस्थित? नाही, 10वी मधून शाळा पण सोडली. नाही ताई, त्याला शिक्षण तर फार महत्वाचं आहे हो ताई. खूपच चांगलं ताई, म्हणजे कसं पेपर फी पण भरली होती आम्ही, पण त्यानं म्हणजे कसं डिसेंबर पासून शाळा सोडली. हे कसं काय, चांगले फटके द्यायचे ना, सरळ शाळा शिक म्हणा. हे काय तुझं रिकामं राहायचं वय नाहीये. चांगलं ताई, आता कसं मी पण आता 10वी 12वी शिकली आहे मी ना, आता माझा मुलगा 10वी मधून शाळा सोडलं तर मला तरी चांगलं वाटणार आहे का, मी त्याला खूप समजव सांगलं हम्म का शाळा शिकवा, नाही निदान तरी 12वी पर्यंत तरी शिकवा म्हणलं. हम्म. पण तो ऐकतच नाही, केव्हा केव्हा खूपच असं जिद्दीपणा करते. नाही नाही, तुम्ही ते सेवा करा, तारक मंत्राचं तीर्थ रोज देत जा. हा, आणि सेवा घ्या दादांकडनं. हं? असं पेत नाहीच ताई, मी त्याले तारक मंत्राचा तीर्थ बनवते आणि बाटल मध्ये भरून फ्रीज मध्ये ठेवतो, तेव्हा कुठं तो मग तीर्थ पेते. हा, असंच करायचं, काही ना काही करायचं असं. हा, मी शेअर नाही करते तर असं ताई. तर त्याला ना असं. हो हो, ठीक आहे. श्री स्वामी समर्थ ताई. स्वामी समर्थ ताई.